महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमान जळून खाक झाले. या घटनेत अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा यासह आदी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातील बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह मुख्य सचिव व विविध खात्यांचे अधिकारी यांच्यासोबत 2 तास किसान सभेच्या शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळाने यानंतर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये किसान मोर्चाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच अंमलबजावणीत त्रुटी राहू नये यासाठी मंत्री स्तरावर सातत्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. कैसे हराया आणि पूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं वक्तव्य मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखने केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. सहर शेख ही लहान मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही, पण हे शहर तिरंग्याचं आहे आणि तिरंग्याचंच राहणार असं म्हणत आव्हाडांनी सहर शेख आणि तिच्या वडिलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी एक्स या सोशल हँडलवर पोस्ट करून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार हे जनतेचे नेते होते. त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद असल्याचं म्हणत पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत घृणास्पद आणि हिंसाचारास प्रवृत्त करणारी व महिलांच्या सन्मानाला धक्का देणारी विधाने केल्याप्रकरणी अंजली भारती यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने पार्श्वगायनातून निवृत्त होत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले आहे. त्याच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी आपली गायन कारकीर्द का सोडली असेल असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. कारकिर्दीच्या शिखरावर असताना अरिजित असा निर्णय घेईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं. आज बारामतीत राजकीय सभेसाठी जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या घटनेनंतर राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जाते. अजित पवार यांच्या निधनानंतर 2 दिवस पुणे शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महापालिका आयुक्तांनी यासंबंधित आदेश जारी केला आहे. तसेच अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रात 3 दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. आज शासकीय सुट्टी देखील मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुःखद घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्यासाठी माझा दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी अजित पवारांबद्दल खूप आदर व्यक्त करत त्यांच्या राजकीय आणि मानवी गुणांचे वर्णन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अजित पवार हे अत्यंत परखड नेते होते, ज्यांचे जाणे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठे नुकसान आहे. नव्या उत्तर दक्षिण महामार्गामुळे दिल्ली ते चेन्नई हे अंतर तब्बल 320 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 15 तासांनी घटणार आहे. ग्रीन एक्सप्रेस वेवरून कारने हा प्रवास अवघ्या 12 तासात तर ट्रकने 20 तासात पूर्ण करता येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूरच्या महापौर पदाचा शपथविधी कार्यक्रम अखेर ठरलाय. भाजपच्या महिला महापौर 6 फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हैदराबाद गॅजेटियरच्या निर्णयानुसार मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली. मात्र मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी राज्य सरकारने हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातील त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे हैदराबाद गॅजेटियर लागू झाले, पण सातारा गॅजेटियर कधी लागू होणार असा प्रश्न मराठा बांधवांना पडला आहे. या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालय बैठक नुकतीच पार पडली. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात या बैठकीत सातारा गॅजेटियरवर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा गॅजेटियर लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्यापूर्वीच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारची चौफेर कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, परराष्ट्र धोरण, रशियाकडून तेल खरेदीत कपात, वाढते वायू प्रदूषण, अर्थव्यवस्थेची स्थिती तसेच मनरेगाच्या नावातील बदल यांसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. देशातील शेतकऱ्यांची बनावट बियांमुळे मोठी फसवणूक होते. शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वायाला जातो. शेतकऱ्यांची दखल कोणीही घेत नाही. त्याविरोधात आता केंद्र सरकारने जुना कायदा बदलण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकार बनावट आणि निकृष्ट बियाणांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन आणि कडक बियाणे कायदा आणतंय. हा कायदा 1966च्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे. केंद्र सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा मंजूर करून घेणार आहे. नवीन कायद्यानुसार कोणत्याही बियाणे कंपनी, उत्पादक किंवा विक्रेत्याला नोंदणीशिवाय बियाणे विकण्याची परवानगी दिली जाणार नाही. परंतु कंपनीने हेतुपरस्पर जाणून बुजून निकृष्ट बियाणे विक्री केल्यास मोठी शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. नवीन कायद्यात 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 30 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी 29 जानेवारी रोजी बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असून अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थितीही अपेक्षित आहे. अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामती येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सकाळी सुमारे 10 वाजता अंत्ययात्रा निघणार असून त्यानंतर बारामतीतील मिशेल हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबियांच्या शेतावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून राजकीय शोक जाहीर करण्यात आला असून अंत्यसंस्कारावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यासह पिंपरी चिंचवड शहरावर मोठी शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात व्यापारी वर्गानं कडकडीत बंद ठेवलं आहे. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.